दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 16 जुलै 2026 संध्याकाळची स्थिती. उजनी धरणातून सीना नदीमध्ये बोगद्याच्या मार्फत पाणी सोडण्याची प्रक्रिया ही आज सकाळी 7 वाजता सुरू करण्यात आली आहे. 600 क्युसेक्सचा विसर्ग आता ठेवण्यात आलेला आहे. सकाळी 200 क्युसेकनं हे पाणी सोडलं होतं. याचबरोबर आज सायंकाळी 6 वाजल्यापासून उजनी धरणातून मुख्य कालव्यामध्ये म्हणजे कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंचनाकरताचं हे आवर्तन आहे. संध्याकाळी 6 वाजता ही प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला 200 क्युसेकनं मुख्य कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. यानंतर हा विसर्ग हळूहळू वाढवला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात पडलेला पाऊस यामुळं पिकांना गरज असलेलं पाणी पाहता आणि उजनी धरण 50%च्या पुढं भरल्यामुळं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं हे पाणी सोडलं जात आहे. अगोदर सीना नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे बोगद्यामार्फत. आता मुख्य कालवा सुरू करण्यात आलेला आहे. याचबरोबर उजनी धरणातून सीना माढा उपसा सिंचन योजनेकरताही आवर्तन सुरू करण्यात आलेलं आहे. माढा भागातून या योजनेसाठी पाणी सोडावं अशी मागणी होत होती. यासाठी आमदार अभिजित पाटील असतील किंवा भाजपचे नेते रणजितसिंह शिंदे हेही प्रयत्नशील होते आणि आता सीना माढा उपसा सिंचन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. उजनी धरण हे सध्या साधारणपणे 53.25% अशा स्थितीमध्ये आहे. धरणातला एकूण पाणीसाठा हा 92 TMCचा आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 28.50 TMC इतकं आहे. आवक अत्यंत कमी आहे. 4184 क्युसेकनं दौंड जवळून पाणी मिसळतं आहे. उजनी जलाशय परिसर असेल त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातही अधूनमधून पावसाची हजेरी आजही सुरू होती.